आपण आज बड्डे गर्ल त्यांचा शुक्रवारी बड्डे झाला, परंतु त्या स्वतः कार्यक्रमात होतात. आम्ही शुक्रवारी सेलिब्रेशन करणार होतो त्यांच्या क्लासला किंवा माझ्या ऑफिसला, परंतु तो योग आला नाही. तो योग आज आलेला आहे. तर त्यामुळे आपण बड्डे गर्लचं सेलिब्रेशन करणार आहोत. तर अशा तऱ्हेने हा हसमुख आणि सदाबहार, निवेदिका, मिस वर्ल्ड इंडिया, असं काय का बरेच किताब त्यांनी आत्तापर्यंत बहाल केले आहेत त्यांना मी. तर जोरदार एकदा त्यांच्यासाठी. सर्वांना नमस्कार. आपले संस्थापक राजेश जाधवजी यांचे आभार. अध्यक्षाजी आपले पण खूप खूप आभार. आणि आपल्याला बिलेटेड हॅपी बर्थडे. मी एक 2 लाईन अध्यक्षांसाठी बोलू इच्छितो. गुगल असिस्टंटला विचारलं मी रुजुता शब्दाचा अर्थ. ती लगेच म्हणाली साधी, प्रामाणिक आणि निस्वार्थ. मी म्हटलं तिला अपुरे आहे तुझे शब्दभंडार. रुजुताजी म्हणजे अनेक कलांचा, सौंदर्याचा आणि ज्ञानाचा संचार. अखंड ब्रह्मांड व्यापले आपल्या साळस सोजवळ स्वभावाने, श्रमाने, जिद्दीने आणि मेहनतीने, निस्वार्थ प्रेमाने आणि सुसंवादाने. रुजुता मॅडम यांना आपल्या सर्वांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला ब्रह्मांड कट्टा हा परिवार घरासारखं वाटतो माझ्या, की मला वाटतं माझा शो चालू आहे. कारण जाधव साहेबांनी एवढं प्रेम दिले मला गेले 1 वर्षभरात. आणि रुजुता मॅडम स्पेशली, प्रल्हाद दादा आमचा, ह्यांनी पण एवढं प्रेम दिलं आहे की असं नाही की बिलीव्ह फेथ असतो ना, फेथ, त्याप्रमाणे त्यांचा जी म्युझिकवर फेथ आहे. आणि माझा पण पूर्ण ब्रह्मांड कट्ट्यावर फेथ आहे. आणि मला माहिती आहे असाच ह्यांचं सहकार्य मला लाभेल. आज एक चांगलं औचित्य आहे की रुजुता मॅडमचा वाढदिवस पण आहे है ना. वाढदिवसाच्या निमित्ताने सेलिब्रेशन आहे. तर मी तुम्हाला एवढं नक्की सांगेन की खूप असे कमी ऑर्गनायझर असतात. मी नेहमी सांगतो, सगळे गातात, सगळे शो करतात, कॉन्ट्रीब्युशन शो करतात, कसे शो करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो ऑर्गनायझर चांगला गातो ना त्याला शोची समज असते. अँड शी इज वन ऑफ दी ब्रिलियंट सिंगर. ठीक आहे, खूप छान गाते. कळलं म्हणजे गाणं कळतं, म्हणजे शो करायचा त्याच्यामध्ये बिहाइंड द थॉट असतो, कन्सेप्ट असतो, कल्पना असते, गाणं कळतं म्हणून असते. पण असे पण आहेत की ज्यांना गाणं कळतच नाही आणि ते पण शो करतात. मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, करा शो करा, असं नाही. ऑपॉर्च्युनिटी कोणीतरी पुढे येऊन ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांसाठी क्रिएट केल्या पाहिजे. पण ह्यांचं काम खूप मोठं आहे. कारण काय माहिती, ह्या स्वतः चांगलं गातात, त्यामुळे तुमचा शो चांगला डिझाईन होतो. दरवेळेला वेगवेगळी थीम असते आणि तुम्ही खूप साऱ्या संख्येने त्यांना जॉईन करता. गुरुवार असून सुद्धा म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने. आणि त्यांचा स्टँडर्ड आहे एक. त्यांनी कधी असं नाही केलं की 40 गाणी 50 गाणी, 30-32 गाणी प्रत्येक शोला. आणि ह्या शोला पण तेवढीच गाणी आहेत. आणि खरंच कौतुक आहे दोघांचं. दोघे छान गातात. अरे सॉरी राहून गेला प्रल्हाद. नाही, थँक्यू सो मच गणेशजी. खरोखर मला माहिती आहे की जेव्हा आपण काहीही जेव्हा आपला स्टुडिओ असू दे, क्लास असू दे, खूप छान ते मेंटेन करतात. आणि एक संस्था म्हणून आपणही ते पाळलं पाहिजे, कारण आपलं इम्प्रेशन त्यात असतं. पण आज त्यांनी प्रेमाने हे इथे आपल्याला परमिशन दिली. थँक्यू सो मच. आणि असेच गोड संबंध कायम राहू देत, छान राहू देत, सहकार्य राहू देत. आणि माझा मुलगा व्हिडिओ कॉलवर आहे. तो आज येऊ शकला नाही, पण त्याला बघायचं होतं म्हणून तो व्हिडिओ कॉलवर आहे. रेडी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. क्या बात है, बढ़िया. सगळ्यांना नाही सांगितलेलं ना. बार दिन ये आए, बार दिन ये गाए, बार दिल ये गाए, तुम
बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल। खूप छान हे सरप्राईज होतं आणि थँक्यू सो मच. म्हणजे आज माझी इथे फॅमिली नाही आहे, पण ही माझी फॅमिली आहे आणि खूप बरं वाटलं की असं सेलिब्रेट होते. आणि जसं त्यांनी सांगितलं लहानपणापासून ती केक कापायची आवड ती आहे, अजूनही आहे. आणि हो, ती त्यांनी त्यांच्या वाढदिवसात मी बघितलं होतं असं लिहिलेलं RAJESH. म्हटलं किती छान केक आहे आणि ती इच्छा त्यांनी पूर्ण केली. अशा खरंच छोट्या छोट्या इच्छा ते नेहमी पूर्ण करत आले. जेवढे वर्ष मी ब्रह्मांड कट्ट्यावर आहे, नेहमी नेहमी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. कुठे ना कुठे माझ्या यशात, माझ्या प्रवासात त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यासाठी मी मनापासून त्यांना धन्यवाद म्हणते. त्याचबरोबर वसंत विहार संगीत संस्थेचे माझ्याबरोबर काम करतात प्रल्हादजी, काम करतात असं नाही म्हणत मी, म्हणजे आमचं ते म्हणजे आम्ही आवडीने हे करतो ते करतो, असं त्याला मी काम म्हणतच नाही. खूप छान एक बॉन्डिंग आहे ब्रह्मांड कट्टा परिवार. आणि जे नवीन जॉईन झाले त्यांनाही मी सांगू इच्छिते की खरोखर हा परिवार फक्त प्रेम देण्यावर विश्वास ठेवतो, निरपेक्ष प्रेम देण्यावर विश्वास ठेवतो आणि हा परिवार मला लाभला आहे. यासाठी मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते. आणि ब्रह्मांड कट्टा परिवाराचे जेही पुढचे योजना असतील, उपक्रम असतील, माझा कायम त्याला पाठिंबा आणि सहकार्य आणि योगदान हे कायम राहील. अगदी सगळ्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वाटचालीतसुद्धा मी त्यांना म्हटले नेहमीच मी त्यांच्याबरोबर असेन आणि सर्वांनीच साथ द्या. थँक्यू सो मच. नाही, मगाशी मी वर्णन तर केलंच, पण एक सांगायचं असं आहे की आजची जी थीम आहे मेट्रोपेनिया, 1.5 महिन्यापासून आपल्या अध्यक्षांच्या संकल्पना ह्या म्हणजे त्याच्यावर आयडिया चालू होती त्याच्यामध्ये. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपलं बॅनर, गाण्याचं सिलेक्शन आणि तुमची सर्वांची साथ आणि आपल्या जाधव सरांची पण त्याच्यातमध्ये आशीर्वाद, याच्यामुळे आपला आज कार्यक्रम हा सुरू आहे. तर मी परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्याला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा.